रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, बळीराजाला मानाचा मुजरा. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी सीताराम जाधव. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी राहुल भानोसे. शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक नेहमीच शेतकऱ्यांसाठी काही ना काही वेगळी संकल्पना प्रत्येक वर्षी आणत असतं. अशीच एक संकल्पना, कारण तुम्हाला आज आम्ही ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी बघायला मिळतंय की झाडावरती ना कळी आहे, ना फुल आहे, ना काय नाही. कारण झाड जसा ज्या अवस्थेत आहे तीच अवस्था आज आपल्यासमोर आम्ही मांडतोय. ह्याचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो, की आपल्या चुका नेमका कुठं होत्या त्या. आपल्याला डाळिंब बाग धरायची तर आहे, पण ती धरत असताना कळी निघत नाही, बऱ्याचशा अडचणीला सामोरं जावं लागतं, सेटिंग होत नाही, त्या नवतीवर बाग जाती. ह्या प्रत्येक मुद्द्यावरती आज आपल्याला या ठिकाणी सविस्तर चर्चा करायची आहे. म्हणजे आपली चूक नेमकी कुठं होती आणि आपण आपलं गाणं कुठं फसतं. मग तिथं आपल्याला वातावरण साथ देत नाही किंवा कुठलं औषध साथ देत नाही. गाणं फसते म्हणजे कसं वातावरण साथ देत, म्हणजे तुमच्या जी चुका होत्या म्हणजे जो माणूस म्हणजे बाग खाली केल्यानंतर जे रेस्ट पिरियडला करायला पाहिजे ती गोष्टी रेस्ट पिरियड मध्ये होत नाही. बरोबर. आता ही बाग बघितलं तर नंतर ही आता फळावून खाली झालेली बाग आहे. जवळजवळ हिला 1.5 महिना झालेला, 1.5 ते 2 महिने झाले फळवणं खाली झालेले. तर आपण बघितलं तर ह्या झाडाला म्हणजे आता आपण ह्या व्हिडिओ काढायचं एकच कारण आहे, म्हणजे मुद्दा आहे की कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे. आणि हे रामा ॲग्रोटेकचं फक्त एकच ध्येय आहे की रामा ॲग्रोटेक हे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि मातीसाठी काम करणारं एकमेव कंपनी म्हणजे रामा ॲग्रोटेक आहे. बरोबर आहे. त्या दृष्टीने आपण हा व्हिडिओ बनवत आहेत, कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रातले जेवढे बी डाळी उत्पादक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना हा 100% ह्याचा भरपूर फायदा होणार. बरोबर. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता सरांनी सांगितलं की तशा प्रकारे आता काय फायदा होणार आहे. सर, आता तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांना 100% फायदा होणार आहे, तर काय फायदा होणार आहे, त्याच्यासाठी रामा ॲग्रोटेक काय प्रयत्न करताय आणि कसं प्रयत्न करताय हे एकदा आपण आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही समजावून सांगा. फायदा म्हणजे आता काय होणार आहे, ह्याचं एकच उदाहरण म्हणजे की बरेच शेतकरी डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत की बाग धारायची म्हणतात, मग मस्त डाळिंब करतात. पण कसं करतात ते की बाग धारायचं आता समजा ऑक्टोबर महिना आला, सप्टेंबर आला, किंवा आंबे भार असून द्या किंवा मृग भार बरोबर, उन्हाळी भार असेल, ज्या दिवशी तो ऋतू येईल त्या दिवशी ती बागाकडे बघतात. बरोबर. त्या दिवशी बागाला लगेच म्हणजे करायची, इत्रेल मारायचं, बाग धरायची. बरोबर. म्हणजे तहान लागल्यावर हिर खाल्ल्यासारखं. ह्याच दृष्टीनं बऱ्याच शेतकऱ्यांचा अजून म्हणजे जास्त अडचण येत की शेतकऱ्यांना की बाग धरल्यानंतर सक्सेस न होण्याचं बाग धरल्यानंतर इत्रेल मारल्यानंतर बागाला नवतीला 30-40 हजार रुपये खर्च करणे, 5-6 वेळा नवती काढणे, किंवा कळीसाठी 10 हजाराची 30-40 हजार रुपये कळीसाठी खर्च करणे, म्हणजे अनावश्यक खर्च. बरोबर. म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खर्च हा शेतकऱ्यांचा खर्च हा कुठं होतो आणि कुठं कमी केला जाईल. खर्च म्हणजे भरपूर कमी खर्च होणार. बरोबर आहे. कारण ह्यात प्रॉपर बेसिक माहिती दिली जाणार आहे. कारण हे अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी रामा ॲग्रोटेकने उचललेले पाऊल आहे. बरोबर. म्हणजे जैविक क्षेत्रातली जे आपण जे काम करतोय त्या माध्यमातून शेतकऱ्यांना ज्या अडचणी येतात किंवा जिथं शेतकऱ्यांचा भरमसाठ पैसा खर्च होतोय, नवतीला 30-40 हजार रुपये खर्च करतात किंवा कळीसाठी 20-25 हजार रुपे खर्च करायला लागतंय. बरोबर. तरी बी त्या मापात त्यांना कळी निघत नाही, कळीला स्ट्रोक राहत नाही, बरोबर. ह्या गोष्टींचा विचार करून आपण हा व्हिडिओ बनवत आहेत. म्हणजे का गोष्ट लोकांना अडचणी येतात. बरोबर. की बागाला एवढा म्हणजे नेमकं कळी काढायला अडचणी येतात, बरोबर, सेटिंगला अडचणी येतात. म्हणजे सांगा शेतकरी मित्रांनो, एवढं तात्पर्य आहे की जसं सरांनी सांगितलं आपल्याला अडचणी कशामुळे येतात ह्याचा आपल्याला मूलभूत म्हणजे पायाच माहित नाही. तर आपण बिल्डिंग बांधायला चाललोय, पण आपल्याला त्याचा पाया भक्कम केला पाहिजे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की रामा ॲग्रोटेक खरंच जसं मग अशा आम्ही म्हणलं की शेतकऱ्यांसाठी किंवा बळीराजासाठी जो रात्रंदिवस आपल्या जगाला जे खाऊ घालतो त्याच्यासाठी खरंच रामा ॲग्रोटेक नेहमीच वेगवेगळी संकल्पना पुढे आणत असते. कारण प्रत्येक प्रश्नावरती काम करणं हे रामा ॲग्रोटेकचं ध्येय आहे आणि शेतकऱ्याला हरलेल्यापर्यंत रामा ॲग्रोटेक ह्याच्यावरच काम करत आलेलं आहे. म्हणजे आता शेतकरी मित्रांनो बघितलं तर 2025 मध्ये अतिशय भरमसाठ असं नैसर्गिक आपत्ती आपल्यावर ओढवलेले पावसामुळे. म्हणजे कुठं जिकडं अख्खा महाराष्ट्रभर जरी आपण बघितलं तर कुठलाही जिल्हा असा किंवा कुठला तालुका किंवा कुठलं गाव असं राहिलं नाही की जिथं पूर परिस्थिती निर्माण झाली नव्हती. अशा परिस्थितीत सुद्धा शेतकरी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, मला अशी एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या जगात जर सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ कोण असेल तर तो शेतकरी आहे असं म्हणलं तर काय सुद्धा वावगं ठरणार नाही. कारण प्रत्येक संकटाला नाही मग ती नैसर्गिक आपत्ती असेल किंवा स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती असेल किंवा अनेक कारणं असतील, कुठल्याही आपत्तीला तोंड
तोंड देणारा एकमेव माणूस म्हणजे तो शेतकरी आपला. आणि ह्या शेतकऱ्यासाठी खरंच रामारोटेक एवढं प्रामाणिकपणे काम करतंय ह्याचा एक सार्थ अभिमान किंवा त्याचं एक त्याचाच एक विचार करून आपण हे उचललेलं पाऊल आहे. हे शेतकऱ्यांसाठी आपण एक व्हिडिओ आणि आपण ही घेतलेली बाग आहे, म्हणजे टमाट्याची बाग आहे. बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या जर गोष्टी टाळायच्या असतील तर जर तुम्हाला अनावश्यक खर्च जर कमी करायचा असेल किंवा नव्हतीला तुम्हाला कळीला इतरत्र भरमसाठ टॉनिक जर मारायची गरज पडत असेल आणि हा जर खर्च कमी करायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ नित्यंत बघायला लागणार आहे. कारण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला भरपूर ह्यातनं शिकायला भेटणार आहे. कारण हा व्हिडिओ असा आहे की प्रत्येक स्टेपवर कसं काम केलं जातं, डाळीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीला लक्ष दिलं जातं किंवा डाळिंबाच्या झाडामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कसं काम केलं जातं हे रामारोटेकच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहे. दाखवणार पण आहे. तर आता सर, आता तुम्ही सांगा आम्हाला की आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस आपली बाग फळावर असते आणि बाग ज्यावेळेस हार्वेस्टिंग होती म्हणजे फळ मार्केटला जातं आपलं, त्याच्यानंतर आपण त्या बागेला काय केलं पाहिजे, पहिली प्रक्रिया आपण काय केली पाहिजे? फळ ज्या टायमाला तुमची बाग हार्वेस्टिंग होते, हार्वेस्टिंग झालं की बागाचं पाणी पटकन पहिल्यांदा लगेच तोडायचं नाही. बरोबर. हळूहळू पाणी तुम्हाला महिनाभर पाणी त्याला देत राहायचं. बरोबर. जसं तुम्ही महिना भरल्यानंतर हळूहळू पाणी कमी करत जायचं. त्या महिन्यामध्ये तुम्ही पाणी हळूहळू कमी करत आणल्यानंतर तुमचं पुन्हा बाकीचे रेस्ट कामं चालू करायचे. साधारणतः बागेला 2 ते 3 महिन्याचा रेस्ट राहते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जमीन कुठल्या प्रकारची राहते त्यानुसार त्या जमिनीवरच्या वर अवलंबून राहते की बागेला किती रेस्ट दिला पाहिजे आणि बागेला किती महिन्यापर्यंत ताण बसू शकतो. म्हणजे साधारणतः एक लमसम सर आम्हाला सांगा की आपल्या शेतकरी मित्रांना सांगा की साधारणतः डाळिंब बागेला किती दिवसाचा रेस्ट पिरियड म्हणजे कालावधी किती दिवसाचा, कमीत कमी किती दिवसाचा असला पाहिजे आणि जास्तीत जास्त किती दिवसाचा असला पाहिजे? कमीत कमी 2 महिन्यात बागेला रेस्ट पाहिजे आणि जास्तीत जास्त 3 ते 4 महिन्यापर्यंत. कारण साधारणतः 2 महिने बागेला रेस्ट हा सफिशियंट राहतो. बरोबर. कारण तुमची जर जमीन वापसा कंडिशन असेल किंवा काळी जर जमीन असेल तर 2 महिन्यात तुमची बाग तानावर येऊ शकते किंवा काळी बनू शकते. काळी बनवण्यासाठी तुम्हाला जे गरजेच्या गोष्टी आहेत ते केल्या पाहिजेत. बरोबर. आणि 1 महिना तुम्ही बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर पाणी दिल्यानंतर बागाचं पाणी तुम्ही हळूहळू कमी करणार. तर त्यानंतरचा जो दुसरा महिना राहतो ते की त्यानंतर तुम्ही ही अशी तुम्ही बागाची व्यवस्था करा. कारण साधारणतः शेणखत टाकल्यानंतर 1.5 ते 2 महिने शेणखत 40 ते 45 दिवस लागू व्हायला कुजण्यासाठी लागतात. बरोबर लागतात. मग त्यानुसार आपण कसं केलेलं आहे बागाला असं खड्डं काढून शेणखत, ह्या शेणखत म्हणजे शेणखत तुमचा महिनाभर शेणखतावर एक सांगतो तुम्हाला, शेणखत हा तुमचा कुजलेला शेणखत पाहिजे. बरोबर. शेणखत हा फक्त शेणखत आणाचा वल्ला शेणखत आपण आणून इथं टाकला तर त्याचा काय उपयोग होणार नाही. बाग खाली झाली की शेणखत आणून टाकायचा. शेणखत आणून टाकले की तुम्हाला रामारोटेकचं बायोक्रांती डिकम्पोजर म्हणून हे प्रोडक्ट आहे. त्या प्रोडक्टचं जर तुम्ही त्या शेणखतावर प्रक्रिया केली किंवा कल्चर केलं तर शेणखत तुमचा 1 महिन्यात पूर्णपणे कुजून जातो. सुटसुटीत होतं, पूर्ण भोगावून जातो शेणखताचा. अशा पद्धतीने तुम्ही जर बागेचं निमेटोड असेल तर अशा प्रकारे जारवा तोडून तुम्ही शेणखत भरून घ्यायचं. साधारणतः एका झाडाला 1 कॅरेट शेणखत पडलं पाहिजे. बरोबर आहे. आणि ह्यामध्ये आपण डिकम्पोजर बायोक्रांती डिकम्पोजरचं कल्चर करून आपण शेणखत कुजवणार बागेला टाकलेलं आहे. बरोबर आहे. आता ही शेणखत टाकून प्रक्रिया, आता ही शेणखताची प्रक्रिया चालू आहे, बागेला शेणखत टाकाच चालू आहे. बरोबर. तर आता हे मुद्दा आपला झाला की बाबा बाग खाली झाल्यानंतर 1 महिन्यानंतर आपण हळूहळू पाणी त्याचं तोडायचं आणि परत आता हे शेणखत करून टाकून घ्यायचं. पण ही सगळी प्रक्रिया झाली. पण आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता असा येऊन थांबतो की ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो पण आपण एका मेन गोष्टीवरती येऊन अडकतो किंवा मेन गोष्टीवर येऊन आपल्या शेतकरी मित्रांची किंवा चूक होती तिथं, ती म्हणजे ह्या झाडाची निगा राखणं किंवा काळजी घेणं. रेस्ट पिरियड मध्ये काम केलंच पाहिजे. तुमच्या रेस्ट पिरियड मध्ये झाडाचा ग्रोथ असून द्या किंवा काडीचं तुमची गर्भधारणा असून द्या किंवा काडी स्ट्रॉंग असणं. कारण बाग खाली झाल्यानंतर बाग थोडी स्ट्रेसमध्ये राहते. बरोबर. त्यानंतर तुम्ही स्ट्रेसमध्ये झाले तर सुरुवातीच्या महिन्यामध्ये तुम्ही रेस्ट पिरियड केला पाहिजे, दिलं पाहिजे. बरोबर. त्यासाठी तुम्ही रामारोटेकचं तुम्ही बरेच प्रोडक्ट आहेत की तुम्ही झाडाला तुमच्या झाडामधलं स्टोरेज मेंटेन करण्यासाठी ते यूज करू शकता. आता तुम्ही सुरुवातीला तुम्ही बायोसमृद्धी देऊ शकता. बाग खाली झाले बाग स्ट्रेस जाते. बरोबर. त्यामध्ये तुम्ही बायोसमृद्धी रूट मॅजिक मायक्रोन्यूट्रिएंट दिले की बागाला पूर्ण स्टोरेज येते किंवा बागात तुम्हाला टवटवीपणा किंवा बाग फुटायला चालू होते. बरोबर. पानाची कॅनोपी बी राहते. कारण बागाची कॅनोपी जर असेल तरच काडी तुमची पक्व होणार आहे. बरोबर. त्या अवस्थेमध्ये तुम्ही पहिल्यांदा 2 डोस तुम्ही बायोसमृद्धी रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रिएंटचं देऊ शकता. बरोबर. त्यानंतर 2 डोस दिल्यानंतर का तुमच्या झाडाचा ग्रोथ भरपूर राहतोय. बरोबर. म्हणजे भरपूर तयार होतात. म्हणजे एकंदरीत जी झाडाची ताकद जी आपले फळाच्या माध्यमातून जी कमी झालेली असते ते हे रेस्ट पिरियड मध्ये आपण जर ही प्रोडक्ट वापरली तर झाडाचं स्टोरेज परत झाडामध्ये येण्यासाठी 100% मदत होते. तो महिना तुम्हाला ते करावं लागणार. बरोबर. म्हणजे जे झाडाची ताकद वाया गेलेली आहे आपल्याला ती ताकद परत त्या झाडात आणणं आणि काडी तयार करणं हे गरजेचंच आहे. त्या महिन्यात तुमचं तेवढं तुम्ही स्टोरेजसाठी बायोसमृद्धी 2 डोस दिलंच पाहिजे. बरोबर. त्यानंतर तुम्ही असं बेड चालून तुम्ही शेणखत भरून
बेड शेणखतावर माती टाकून तुम्ही ह्याच्यावर डिकम्पोजर टाकून कल्चर करून शेणखत भरलेलं आहे बरोबर. त्यानंतर आपण काय करणार, ह्याला बेड लावून घेणार. जेवढी होता होईल तेवढे तुम्ही बेडला माती लावायचा प्रयत्न करा. जेवढी माती जास्त लागेल तेवढं तुमची मुळी जास्त ग्रोथ जास्त राहणार आहे. बरोबर. आणि तुमचा पाण्याचा निसरा जास्त प्रमाणात राहणार. निसर्ग आपल्या हातात राहिला नाही, कधी पाऊस पडते कधी ऊन पडते. बरोबर. जरी पाऊस जरी पडला तुमच्या भारात तर तुम्हाला अडचण येणार नाही. बरोबर. म्हणजे शेतकरी मित्रांनो, एकंदरित बाग खाली झाल्यानंतर आपल्याला काय काय कामं करायची असते ती हे आता अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला आता ही काड्या सगळ्या तयार केलेल्या आहेत. तयार झालेल्या काड्या आहेत. ही जी काड्या आहे ती नवीन काड्या आहेत सगळ्या. बरोबर. म्हणजे ही आहे ती जुनी काड्या. आता ही काड्या किती वाढल्या आहे फाट्याला, बरोबर, सगळ्या नवीन काड्या वाढल्या. म्हणजे आता हे आपला झाडाचा पसारा वाढला चालला. इथपर्यंत आलो आपण. हे फक्त झाडाचा पसारा वाढवला आणि झाडाचं स्टोरेज मेंटेन केलेलं, पानाची कॅनोपी आपण ठेवलेली. बरं. आता सर, ज्या बागेत आता आपण थांबलेलो आहे, आता ह्या बागेत आपण शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे ह्या बागेत येऊन आम्ही व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की ही बाग गेल्या वर्षीपासून म्हणजे निम्यातून म्हणजे गेल्या वर्षी आता म्हणजे आपण हे विचारणार आहे आपण त्यांना. त्यानंतर आपण शेवटला त्याची मुलाखत घेणार निवडलं का आपण, आणि हे बाग रामाटेक आली कशामुळे. बरोबर. आणि सुरुवात आपण कारण ह्याला आपण सुरुवातीपासून नियोजन केलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढ्या शेतकरी मित्रांनो, ह्या बागेत आम्ही जिथं उभा आहे तिथं अगदी बाग हार्वेस्टिंग झाल्यापासून ह्या बागावर प्रॉपर रामारोटेकचं काम चालू आहे. म्हणजे बाग खाली झाली त्याच्यानंतर बागेला पाणी कशा प्रकारे तोडलं, त्याच्यानंतर शेणखत आपण कशा प्रकारे भरून घेतलेलं आहे. आणि आता हे शेणखत भरून घेऊन बेड बांधून ह्याच्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजे सगळ्यात महत्वाची प्रोसेस राहते. आता हे आपण बेड तयार करून शेणखत घेऊन लॅटर हातून घेतलं. बरोबर. लॅटर हातून घेतल्यानंतर आपल्याला मुळे ऍक्टिव्ह, कारण आपण मुळ्या तोडलेल्या प्रत्येक वर्षी आपण म्हणून मुळे तोडून घेतलेले. आता ह्यानंतर माती लावल्यानंतर ज्या टायमाला लॅटर हाताला जातील त्या टायमाला आपण ह्याला आपलं रामाटेकचं रामा व्याम मॅक्स बायोक्रांती, व्याम मॅक्स हे मायक्रोरायझा मुळे वाढवायचं काम करत आहे. बायोक्रांती हे ट्रायकोसोडा बॅक्टेरिया त्यांच्या गांडोळ्याची निर्मिती होते. आणि आपण अजून एक त्याला देतोय की पी आणि के म्हणजे पी बॅक्टेरिया, रामा पी बॅक्टेरिया आणि फॉस्फरस बॅक्टेरिया आणि पोटॅश बॅक्टेरिया. हे दिल्यानंतर काय होतंय, तुमच्या झाडातली मुळी वाढवून तुमचं पोटॅश आणि फॉस्फरस बॅक्टेरिया वाढल्यामुळे तुमच्यातलं जेवढं खाली जमिनीतलं फॉस्फरस आणि पोटॅश आहे ते झाडाला भेटल्यामुळे गाडी अजून तुमची स्ट्रॉंग होते आणि गाडी पिकायला चालू होती. बरोबर. म्हणजे शेतकरी मित्रांनो, इथे एक मुद्दा असा सांगावं वाटतं की आपण सरांनी सांगितलं आता की आपण पी बॅक्टेरिया आणि के बॅक्टेरिया आपण देणार आहे, म्हणजे पोटॅश बॅक्टेरिया आणि फॉस्फरस बॅक्टेरिया आपण देणार आहे झाडाला. ह्याचं कारण सांगतो शेतकरी मित्रांनो, जी वातावरणातनं आपल्या झाडाला नायट्रोजन मिळालेलं, कारण आपल्याला आता नायट्रोजनची नको आपल्याला गरज नाही, आपल्याला बाग धरायची आता. बरोबर. आता आपण ह्यातलं नायट्रोजन न्यूट्रल करून आपल्याला फक्त काडी फुगवणे आणि गर्भधारणा करून काडी पिकवणे ह्यासाठी आपल्याला काय केलेलं फक्त फॉस्फरस बॅक्टेरिया आणि पोटॅश बॅक्टेरिया आणि रामाव्याम बायोक्रांती दिलेलं. बरोबर. म्हणजे मुळी चालू होऊन, कारण बऱ्याच शेतकरी काय करतात की मुळ्या तोडतात, शेणखत टाकतात आणि लगेच इतरेल मारतात. हे चुकीचं आहे. कारण हे जर केलं तर मुळी चालू व्हायला टाइम जातो, त्या तोच तुम्ही इतरेल मारता, पानगळ होते आणि त्या टायमाला तुम्हाला भरपूर अडचण येतात. तुम्ही भरमसाठ औषध सोडतात पण आपटेक होत नाही, तुमची कळी निघत नाही. बरोबर. हे शेतकरी बऱ्याच शेतकऱ्यांची अशा अनेक उदाहरणं आहेत की मी बागाला माझ्या निमेटोड होता, निमेटोड तोडलं की मी बाग धरते. बरोबर. बघत नाहीत, लक्ष देत. बरोबर. कारण साधारणतः तुम्ही गाठी तोडल्या किंवा निमेटोड तोडल्यानंतर एक 15 ते 20 दिवस तुमचं मुळे ऍक्टिव्हेट व्हायला जातातच. बरोबर आहे. साहजिकच आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता खरं रामारोटेकनं किंवा जो आपण आज जो व्हिडिओ बनवतो तो खरं आता मुद्द्याला लागला असं म्हणलं तर काय सुद्धा वावगं ठरणार नाही. कारण जसं आता सरांनी सांगितलं की प्रत्येक वर्षी आपण झाडाच्या दोन्ही बाजूला खड्डे काढून जो निमेटोड वाढलेला आहे आपल्या बागाचा ती वाढवणे म्हणून आपण खड्डे काढून घेतो, तिथली माती बाजूला करतो आणि तिथं शेणखत भरतो. आणि ह्याच्यासाठी आपल्याला निमेटोडसाठी अतिरिक्त खर्च आपला तिथं होत नाही, तिथं आपला खर्चात सुद्धा आपली बचत बी होते तुमचं निमेटन तुमच्या मुळे. आणि तुम्ही बाग धरल्यानंतर आता ह्यातल्या अनुभवात न झालेले शेतकरी, बरोबर, कारण शेतकरी हिथंच जास्त करून त्रास होतो. बरोबर. तुमच्या बागाला जर निमेटोड जास्त मुळी चालू नसेल तर तुमची बाग नव्हतीवर जाणार 100%. 25, 30, 40 हजार रुपये नव्हतीला खर्च होतो. बरोबर. कारण तुम्ही जमिनीत कोणच बघत नाही. बरोबर आहे. काय खाली काय महाराज खालनं सोडायचं. मी एवढं सोडलंय केलंय पण तरी पण माझ्या बागाला असं होतंय. बरोबर. तुम्ही का बघत ना की तुम्ही खालनं बागेला आपण निमेटच्या काठी तुम्ही असं गडबड म्हणजे कुठल्या भार धरताना तुम्ही गडबड करणं चुकीचं आहे. कारण शेतकऱ्याला सगळ्यात जास्त बहुत आहे. बरोबर. म्हणजे शेतकरी मित्रांनो, सांगायचा मुद्दा आहे की आपण कुठल्याही गोष्टीत पाऊल टाकत असताना पुढं काटा आहे का नाही आहे हे बघून आपण पाऊल टाकलं पाहिजे. तर हे पाऊल कुठं चुकतंय शेतकरी मित्रांचं, ह्यासाठी रामारोटेकनं हा व्हिडिओ बनवलाय. कारण ह्याच्यातनं खरंच शेतकरी मित्रांच्या आपल्या चुका जी होत्या त्या चुका टाळता येऊन आपलं उत्पन्न कसं वाढेल यासाठी 100% ह्या व्हिडिओचा 100% आपल्या शेतकरी मित्रांना फायदा होणार आहे.
खडा जर बघितला तर तुम्ही झाडाचा खडा बघितला, झाडापासून 2 फुटावर शेणखत टाकलेलं आहे, कारण झाडापाशी आपण शेणखत टाकलेलं नाही. बरोबर. ड्रिपर आपला हे 2 फुटावर राहणार आहे. बरोबर आहे. बरोबर. कारण काय 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 करते ते शेणखत एकीकडे राहतं, पाणी वेगळीकडे पडतं. बरोबर. त्यानं काय होतं, तुमचं मरीचं प्रमाण जास्त वाढतं आणि नेमॅटोडचं प्रमाण अजून जास्त. जेवढं बुडापाशी जास्त पाणी पडेल तेवढं तुमचं नेमॅटोडचं प्रमाण वाढतंय. बरोबर. जिथं म्हणजे जिथं खरं आपल्याला गोष्टीचा विचार करून शेणखत आपण 2 फुटावर टाकले. बरोबर आहे. 2 फुटावरच गुंडी येणार झाडावर. बरोबर. तिथंच मुळे ऍक्टिव्हेट सगळी राहणार. म्हणजे सोटमुळाचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. फक्त आपल्या जिथं जारवा असतो, जिथं पांढऱ्या मुळाची जास्त वाढ होती, त्याच ठिकाणी आपण शेणखत टाकलेला आहे आणि त्याच ठिकाणी आपलं पाण्याचं सुद्धा नियोजन आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, रामारोटेक किती बारीक दृष्टीने विचार करतंय, किती प्रॉपर नियोजन करतंय किंवा किती प्रॉपरली काम करतंय हे आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता जसं सरांनी सांगितलं आपल्याला की आपण रेस्ट पिरियडमध्ये काय काय काम केलं पाहिजे, तसं आणखी सर आम्हाला सांगा की आता हे शेणखत भरल्यानंतर आपण ह्या बागेला इतर किती दिवसानंतर मारणार आहे? तर म्हणजे आपली जो आता हे शेणखत भरल्यानंतर आपली आता काडी पिकवायची अवस्था. बरोबर. म्हणजे खरा रेस्ट पिरियड आपला आता चालू झाला. आता शेणखत भरला, तुम्हाला मी सांगितलं रामामॅक्स, बायोक्रांती आणि पी बॅक्टर, फॉस्फरस बॅक्टर आणि पोटॅश बॅक्टर दिलाय. बरोबर. मुळी चालू झाली. त्यानंतर तुम्ही आपण ह्याला खालून बायोसृष्टी देतो. बायोसृष्टी काय करते, काडी पिकवाचं काम करते. बरोबर. म्हणजे तुमच्या काडीला बिस्किट कलर आणण्याचा आणि गर्भधारणा फास्ट म्हणून तुमची काडी पूर्ण परिपक्वण्यासाठी बायोसृष्टी दिली जाते. बायोसृष्टीनं दिल्यानंतर तुम्ही वर्ण स्प्रे रोडोकेचा. बरोबर. रोडोकेनं तुमचं काय होते, झाडातली काडी पिकते, म्हणजे पोटॅश. बरोबर. रोडोकेचा तुम्ही स्प्रे मारू शकता. त्यानंतर तुम्ही ह्याला छाटल्यानंतर बायो इन्व्हर्टर आणि मेटरायझम. बरोबर. पूर्ण आपण झाड धुवून काढतो आणि बुडं बी धुवून काढतो. बरोबर. हे मेटरायझम हे तुमचं साधारणतः 2 महिन्यापर्यंत काम करतं. बरोबर. तुमचं पिनहोल असून द्या किंवा तुमची कुठली कीड असून द्या, किंवा आता बऱ्याच डाळिंबीला प्रॉब्लेम लागलाय की काडीमध्ये आळी तयार होते. बरोबर. आळी तयार होते. त्यासाठी आपण ते स्प्रे मारतोय. काडी पिकली, शेणखत भरल्यानंतर साधारणतः आपण 1 महिन्यानं पुन्हा बागावर इतर मारायला चालू करतो. बरोबर. म्हणजे खरी जी कसोटी किंवा खरी कुस्ती आपल्याला खेळायची ती 1 महिन्यानंतर. म्हणजे आता हे पैलवान आखाड्यात आपल्याला तयार करायला चालू आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, खरंच एवढा प्रॉपर जर काम केलं आपण तर आपल्याला कुठल्या सुद्धा ज्या अडचणी येतात त्या, म्हणजे आपल्या डोक्यात एक कल्पना असते बाबा फक्त मला आज लगेच, म्हणजे मगाशी आम्ही जसं म्हणलं की तहान लागल्यावर हिर खांद्याला आपण चालू करतो, तर शेतकरी मित्रांनो तसं न करता प्रॉपर आपण रेस्ट पिरियड बागाचा केला पाहिजे. बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याला शेणखत भरून घेतलं पाहिजे, पाणी योग्य प्रमाणात दिलं पाहिजे, पाणी तोडायची प्रक्रिया व्यवस्थित केली पाहिजे, शेणखताची प्रक्रिया व्यवस्थित केली पाहिजे आणि त्याच्यानंतर रेस्ट पिरियड सुद्धा व्यवस्थित केला पाहिजे. 10 दिवसाच्या अंतरानं आपण ह्याला खालनं बायोसृष्टी दिली. बरोबर. आणि पाणी आधी मध्ये द्यायचं नाही, ज्या दिवशी देणार आहे त्या दिवशी 10व्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही काडी पिकवायला औषध सोडणार आहे ना 10 दिवसात, त्या दिवशी फक्त पाणी तेवढं औषधापुरतं. बरोबर. त्यानं काय होतं, झाडाला ताण बी बसतोय आणि तुमची काडी बी पकते. बरोबर. म्हणजे अतिरिक्त पाणी झालं तर काडी पिकाला अडचण येते. बाग फुटायला चालू होते. ह्या टायमाला आपण आता काय करतो, काडी विरांनी, म्हणजे पहिल्यांदा सुरुवाती आपण काडी विराणून घेतो, म्हणजे झाडाची छाटणी करून घेतो. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा छाटणीचा राहतो. छाटणीचा. बरोबर. आता ही झाड बघितलं तर आपल्याला कशा प्रकारे छाटणी केली पाहिजे, कारण कुठलं काडी किती दाबली पाहिजे आणि कुठली काडी कशी उडवली पाहिजे आणि कुठल्या काड्या ठेवायच्या झाडावर, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे पेन्सिल काडी म्हणतात त्याला, की पेन्सिल काडीची छाटणी अजून बऱ्याच प्रकारे लोकांना माहित नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही छाटणीला तुम्ही 2 रुपये किंवा रुपयाकडे बघता, स्वस्तात कुठली छाटणी होते ते बघता, कुठलं लेबर बघा, त्यात 2 जण शिकलेले असतील, 3 जण असेच असतील. बरोबर. मग ती कशी करतात, 2 जण चांगली छाटणी करतात, 3 जण तुमच्या झाडाची पूर्ण विस्तार बिघडून टाकतात. जर तुमची छाटणी जर झाडाची व्यवस्थित नसेल तर तुमची झाडाची चौकी व्यवस्थित फुटत नाही, तुम्हाला नवतीला ताप करते, झाडाला काडी पिकवायला ताप करते. बरोबर. आणि वॉटर शूटला तुम्हाला जास्त त्रास होतो भविष्यात. म्हणजे शेतकरी मित्रांनो, सांगा तात्पर्य एवढंच आहे की सगळा फिरून मुद्दा कुठे येतो, येऊन फक्त आणि फक्त छाटणीवरती होतो. म्हणजे कुशल कामगार असणं, छाटणी करणं, कारण छाटणी ही एक कला आहे आणि धावणारच आपण. म्हणजे आपण कसं, छाटणी कशी केली जाते. बरोबर. आता आपल्याकडे इथं आपल्याकडे आता इथं 2 झाड आहेत, एक बिगर छाटलेलं झाड आहे, एक झाड म्हणजे 2 झाड आपल्या इकडची झाड छाटलेले आहेत. आपण छाटलेलं झाड सुद्धा बघूया. म्हणजे शेतकरी मित्रांनो, ही झाड आपण लाईव्ह मध्ये छाटून बी दाखवणार. बरोबर. म्हणजे झाडामध्ये किती प्रकारची काडी असते, कुठल्या सीझनला कुठली छाटणी मारली पाहिजे, ही पण आपल्याला
शेतकरी मित्रांनो आपल्या हे गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. म्हणजे आपण फक्त झाडं आपलं वाढलंय किंवा आपण त्याला खाली घालतोय किंवा काय करतोय, पण आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न येत नाही. कारण आतापर्यंत सर बघितलं आपण तर डाळिंब शेतकरी उत्पादक जे आपले आहेत त्यांची सगळ्यांची ओरड हीच आहे किंवा एकच मुद्दा येते की आम्ही एवढा खर्च करतो पण आम्हाला पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाही. पण शेतकरी मित्रांनो त्याचं कारण जे आहे ही कारण आपण शोधली पाहिजे. ते कारण आपण कष्ट करतो, आपण प्रयत्न करतो आणि आपल्याला अपेक्षित उत्पन्न येत नाही आणि आपण म्हणून त्या झाडावरती किंवा कशावरती आपण नाराज होतो. पण तसं न शेतकरी मित्रांनो करता आपण ती झाडाला पण नाराज होऊ द्यायचं नाही आणि आपण पण नाराज व्हायचं नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. तर आता सर आपण आता ह्या झाडापाशी आलेलो आहे आणि हे झाड अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे आता हे बघायला गेलं तर तुम्ही छाटणीचा प्रकार बघितला. आता हे काय करतात लोक पूर्ण पुकळी ठेवतात, दाबादाबी करतात, हार्ड छाटणी मारायची, काडी उडवली असते. जर तुम्ही समजा ही जर काडी उडवली तर हिथून सगळं पूर्ण तुम्हाला वॉटर शॉट टाकले जातात. बरोबर. आता ही पेन्सिल काडी म्हणतात, हे सगळ्या फळाच्या काड्या आहेत. आता ही काडी तुमच्या सगळ्या फळाच्या आहेत. आता हे खोडावरचा जे माल म्हणतात ते ह्या अशाच काडीला लागला जातो. हे बरोबर, हे खालून सगळं ह्यानं काय होतं तुम्हाला नवतीवर झाड पळलं जात नाही. बरोबर, तुमची प्रॉपर चौकी तयार होते. आणि ही छाटणी झाल्यानंतर आपण ह्याच्यावरून काडी पिकवायची म्हणजे ह्याला गर्भधारणा स्प्रे म्हणजे आता हे जुनी काडी ही नवीन काडी तयार झालेली असते. आपण ही नवीन काडी तयार करतो, काढली की हे तुम्हाला दुसरं वॉटर टाकणार. बरोबर. मग आता ही स्टॉप केली आपण गाडी आणि आता ही स्टॉप केल्यानंतर जी आपण स्प्रे टाकतात की त्या स्प्रे मध्ये पूर्ण ही गाडी पिकली जाते, पकून घेतो. म्हणजे गर्भधारणेसाठी ह्या काडीला मॅच्युअर करतो आपण. म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा की झाड आपण फक्त वर्षभर वाढवतो आणि ऐन वेळेला आपण आपली चूक कुठं होती की आपण ही तयार झालेली काडी एकच फक्त कळतंय की माझ्या बागात ना ढेगारा ट्रॅक्टरवरनं वाढला की माझी बाग छाटणी झाली. बरोबर, हे सगळं सरळ चुकीचं आहे. बरोबर. म्हणजे 4 काड्या काढल्या तर बागाची छाटणी व्यवस्थित केली नाही. पण माझ्या काड्या माझ्या ट्रॅक्टरनं वाढल्या की माझी छाटणी व्यवस्थित झाली. म्हणजे शेतकरी मित्रांनो आपली चूक मुळात हितच होती आणि आपण हितच पहिल्यांदा फसतो. तर ते फसू नये, आपला तोटा होऊ नये म्हणून रामारोटेकनं म्हणजे एक शेतकऱ्याच्या हितासाठी एक केलेला प्रयत्न आहे. कारण शेतकरी हितच चुकतात. कारण आजपर्यंत आमचा अनुभव आलेला आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचं असं मत होतं की माझ्या बागातलं घाण ट्रॅक्टरनं ओढले की ह्या माणसाने छाटणी पुन्हा म्हणायचं माझ्या नवतीला 40,000 रुपये आणि 4 लाख आमचा बागाला खर्च झाला आणि आमचं 5 लाखाचं उत्पन्न झालं. प्रॉब्लेम हीच आहे. बरोबर. शेतकरी मित्रांनो म्हणजे अनावश्यक खर्च आपला कुठं होतो ही सुद्धा गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे आणि रामारोटेकनं हेच गोष्ट आपल्या समोर आणून दिलेली आहे. तर आता आपण या ठिकाणी बघू शकतो शेतकरी मित्रांनो आपण ही झाड कसं झालं आपण शेणखत भरून घेतलं, बरोबर, बॅक्टर फॉस्फरस बॅक्टर केल्या, त्यानंतर आपण बागाची छाटणी करून घेतली म्हणजे विरळणी करून घेतली. विरळणी केल्यानंतर ह्याच्यावर आपण विरळणी केलं की लगेच स्प्रे टाकायचं नाही कुठला. विरळणी केले की झाडं थोडे वेग झाले त्यांना त्यातनं बाहेर येण्यासाठी 2-3 दिवसाचा कालावधी लागतो. बरोबर. 3 दिवसानंतर आपण ह्याच्यावर बायो इन्व्हर्टर म्हणजे तुमचं जे बॅक्टेरियल स्पॉट हे छाटल्यानंतर जे दुखापती झाल्या असतात ह्या जखमांना हे करण्यासाठी आपण रामारोटेकचं बायो इन्व्हर्टर आणि तुम्ही लोहा किंग हे कीटकनाशक ह्याचा स्प्रे मारू शकता तुम्ही. ह्या मारल्यानंतर तुमच्या जिथं काय तेलकट काडी किंवा काय असेल त्यानंतर बायो झाल्यानंतर एक निमकरंज कापूरचा एक हात मारला जातो 4 दिवसांना. त्यामुळे तुमच्या काडीवरचं किंवा पानावरचं कुठलं तेलकट स्पॉट असेल ते जागेवर थांबलं जातं. म्हणजे रेस्ट पिरियड मध्ये वातावरणाच्या बदलामुळे जे झाडावर कुठली रोगराई आलेली असते त्या रोगराई सुद्धा आटोक्यात राहते आणि कात्रीने जे तुम्ही छाटलेला जखमा झालेल्या सुद्धा भरून निघण्यासाठी आपण बायो इन्व्हर्टर लोहा किंग आणि तुम्ही निमकरंज आणि भीमसेन कापूर, बरोबर, हे तुम्ही स्प्रे मारू शकतो. आणि त्यानंतर तुम्ही मेट्रायझोमनं आणि निमकरंज आपण बुडवून घेतो. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो आता बघितलं आपण हे एक झाड त्या ठिकाणी छाटलेलं आहे. तर आता हे झाड कुणी छाटलं झाड बघितलं तर तुम्हाला झाडाचा विस्तार बघितलं तर काड्या असं तुम्ही जर खाली बघितलं तर तुम्हाला काड्या सगळ्या स्पष्ट दिसतात. काड्या किती काड्या. सर आता असं दाखवा सर की आपलं एक झाड न छाटलेलं दाखवा आणि एक झाड छाटलेलं बघितलं तर तुम्हाला कसं दिसतं हे झाड बघितलं तर. आणि ह्या झाडाकडे बघितलं तर तुम्हाला स्पेशल पूर्ण फळाच्या काड्या दिसतात. आता काही शेतकरी मित्रांना असं वाटत असेल की ह्याच्यामध्ये जास्त गर्दी वाटत असेल किंवा ही काडी जास्त ठेवली असं वाटत असेल, पण शेतकरी मित्रांनो आपला हा गैरसमज चुकीचा आहे. कारण जेवढी काडी आपण तयार करण्यासाठी वेळ घालवतो झाडाला देतो, ही छाटणी झाल्यानंतर आपण ह्याच्यावरनं जे स्प्रे मारल्यानंतर आणि ह्यानंतर इतर मारल्यानंतर पुन्हा अजून एक ह्याच्या नॉर्मल छाटणी घेतली त्याला म्हणतात फळ छाटणी. बरोबर. फळ छाटणीमधले तुमच्या मालाचे जे थिनिंग असतात बरोबर ते थिनिंग तुम्ही तोडायचे नाहीत किंवा लेबर कोणतं तोडून घ्यायचे नाहीत.
त्यात काय करायचं तुम्ही फळ चटणी काटा चटणी आपण ज्या टायमाला करतो त्यामध्ये तुम्हाला जे अनावश्यक फळं वाकडी तिकडे फळं जे आहेत ना त्यातनं विरळणी करून तुम्हाला खोडावरचा माल ठेवला जातो. बरोबर, प्रॉपरली ठेवता येतं झाड बी तुमचं व्यवस्थित राहतं. आणि त्याच्यानंतर जी काटा असतो आपल्या फळाला टोचणारा ते पण त्या छाटणीमध्ये तो पण काटा निघून जातो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धावणारच आहे. तर अशी छाटणी झाल्यानंतर ह्याला आपण वरनं रोडोकेचे एक साधारणतः 4 स्प्रे मारायचे. बरोबर आहे. एक महिन्याचा कालावधी त्या पिरियड मध्ये तुम्ही निमकरंज आणि बायोनोटरचं 2 स्प्रे जाऊ द्या. बरोबर. म्हणजे तुमचं बॅक्टेरियल स्पॉट असेल किंवा सर्कस पोरा जो म्हणतात बरोबर तर क्लिअर होतं त्यांचं पानावरचं टिपकं म्हणा ते क्लिअर होतं. आणि रोडोकेनं तुमची काडी पूर्ण पिकली जाते, पूर्ण काडी गर्भधारणा तयार झाली जाते आणि काडीची मॅच्युरिटी झाली जाते आणि पानाची तुमची जो पानातला जो अन्नद्रव्य आहेत ते काडीमध्ये ढकलले जातात. बरोबर. म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगत तात्पर्य एवढा आहे की काळानुसार आपल्याला बदलायला लागतं, कारण आज निसर्ग काय आपल्या कोणाच्या हातात राहिलेला नाही. कारण वेळोवेळी निसर्गात बदल होतं. दिवसात 3 वेळा वातावरण बदलतंय. रात्री आभाळ येतंय, सकाळी थंडी वाजते आणि दिवसभर ऊन पडतंय. म्हणजे तिन्ही ऋतू एकाच दिवसात आपल्याला आज बघायला मिळतात. आणि ह्या झाडाचं त्यामुळे न्यूट्रिशन जे होतं ते इनबॅलन्स थांबवल्यामुळे आपण ह्यातलं न्यूट्रिशन रेशो पूर्ण थांबवलं, नायट्रोजन पूर्ण थांबवलंय. त्या 8 दिवसात पूर्ण काडी पिकायला तयार होते. बरोबर आहे. लगेच छाटणी केली की लगेच पानगळ मारायची अशी बरोबर चुकीची कल्पना आहे. तुम्ही काय करता, तुम्ही छाटली की लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पानगळ मारता. बरोबर आहे. ती चुकीचं आहे. कारण झाडामध्ये जे मॅच्युरेट नाही 8 ते 10 कालावधी जातो. बरोबर आहे. म्हणजे झाड आपलं तयार नसताना आपण त्याला पैलवानाला आपण कुस्ती खेळायला पाठवलं तर तिथं 100% आपण कुस्ती हरणार आहे. म्हणून आपल्याला कुस्ती जिंकायची असेल तर शेतकरी मित्रांनो, आता जसं या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन केलं किंवा ज्या प्रत्येक गोष्टी सांगितल्या त्या प्रॉपरली तुम्ही केल्या तर 100% तुम्ही मैदान मारणार म्हणजे मारणार. त्यात काय सुद्धा वाद नाही. म्हणजे आता इथं आपण बघितलं छाटणीचं असेल किंवा बाग खाली झाल्यानंतर तुम्ही किती महिनाभर तुम्ही जर थांबला तरी बरोबर आहे. ह्यात बागत जर मला बाग जर फुटली तर म्हणेल तेवढे मी शरद द्यायला. बरोबर आहे. म्हणजे आपण चॅलेंजिंग म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की छाटणी अशी करायची की आपल्याला आपण चॅलेंज घेतलं पाहिजे. तुम्ही झाड बघितलं तर ह्या झाडात किती गवळ निघले? बरोबर, काहीच नाही. 3 4 5 6 एक आपल्याला हात आहे असं एका मुठीत आपल्याला आवळेल एवढाच काड्या फक्त इथं निघल्या आपल्या. म्हणजे शेतकरी मित्रांनो अस्ताव्यस्त पसारा आपण झाडाचा करायचा, मरायचं, एवढा मोठा खर्च करायचा आणि हे झाडाचं खरं स्टोरेज आपण छाटणीच्या माध्यमातून काढून टाकून द्यायचं. ही संकल्पना चुकीची आहे की झाडाचं बघितलं तर फक्त एवढं आज आपण त्यातनं काढलेलं अनावश्यक काढी. ह्या झाडावर जर तुम्ही 100-120 जर फळं ठेवली तर तुम्हाला साधारण 25 किलो झाड आरामशीर तुटणार. म्हणजे आपल्या तुम्हाला ह्या झाडाला तुम्हाला कसलं नवतीला प्रॉब्लेम येत नाही, सेटिंगला प्रॉब्लेम येत नाही आणि फ्लॉवरिंगला पण प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे प्रत्येक जसं आपल्या शेंडालाच माल लागणं, आमचा स्ट्रोकच न निघणं, म्हणजे हे जी काही कारण आहे ते किंवा कळीच नाही निघत, आमची झाडात आमच्या त्राणच राहत नाही किंवा झाड आमचं फ्रेशच दिसत नाही. म्हणजे सगळ्या शेतकरी मित्रांनो प्रश्नाची उत्तर प्रॉपरली आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओ दिलेली आहेत. काडी तुमची काडी जर पिकली नसेल, काडी जर कवळी असेल तर तुम्ही इतर मारून काहीच उपयोग नाही. कारण तुमच्या गाडी जर गर्भधारणा नसेल, काडीचं स्टोरेज जर नसेल तर तुम्ही इतर मारून किती जर काय केलं तरी त्याला उपयोग नाही. बरोबर. त्यासाठी तुम्हाला हा रेस्ट पिरियड करणं हे सगळं गरजेचं आहे. म्हणजे जो माणूस तुम्ही जर बागेला प्रॉपर रेस्ट पिरियड केला तर तुम्हाला पुढचं जाणार 6 महिने हे व्यवस्थित जाणार, विदाऊट अडचणी जाणार किंवा विदाऊट खर्चिक जाणार. म्हणजे जर आपण ह्याच्यावर केलं तर आपण काडी केलं बघितलं पण त्या अवस्थेत आपण जर नुसतं ह्याला जर पोटॅशचं बॅक्टेरिया दिलं, कारण तुम्ही जेवढं जमिनीत टाकता मस्त तुम्ही बेसल डोस टाकलेला असतो किंवा औषधं सोडलेली असतात, लिक्विड सोडलेले असतात. बरोबर. पण ते आपटेक करणारा बॅक्टेरिया नसेल तर त्याचा उपयोग नाही काय. बरोबर आहे. त्या टायमाला तुम्ही हे काय छाटणी केल्यानंतर ह्यानंतर अजून तुम्ही जर रामायणचं पी बॅक्टेरिया म्हणजे आपलं के बॅक्टेरिया म्हणजे पोटॅश बॅक्टेरिया जर सोडलं तर तुमची काडी जमिनीतला जेवढा काय तुमचं फॉस्फरस आणि नत्र आहे ते न्यूट्रल करून फक्त पोटॅश उचलून द्यायचं काम तुमचं रामा के करते. बरोबर आहे. तुम्ही 300 ते 350 झाडाला 1 लिटर रामा के दिलं की एक वेळा जरी दिलं तर तुमची काडीची पूर्ण गर्भधारणा आणि काडी मॅच्युरिटी व्हायला तयार होते. म्हणजे बॅक्टेरिया सुद्धा तेवढाच महत्वाचे आहे. फक्त आपण शेतकरी मित्रांनो मला असं की इथं एक उदाहरण द्यावं वाटतं की सर असं की बाबा आपलं साधारणतः तुम्ही रेस्ट पिरियड मध्ये जर 10-12 हजार रुपये जर खर्च केला तर तुमचं साधारणतः पुढचा जो इतर 40-50 हजाराचा जे अनावश्यक खर्च आहे तो वाचतो 100%. तुम्हाला इथं 10-12 हजारात तुम्ही कुठलाच प्रॉब्लेम येत नाही किंवा डबल इतर मारायची पाळी येत नाही. बरेच लोकांची जर 3-3 महिने कळून निघल्यानंतर डबल इतर मारतात. तीच आहे. बरोबर आहे. म्हणजे आणि साधारण की सर सांगा 4-4 महिने 6-6 महिने एक लेवलला सेटिंग होत नाही. 6 पण बरोबर म्हणजे आज भार धरला की 10 महिन्यापर्यंत भार चालवायचा, 8 महिन्यापर्यंत भार चालवायचा. बरोबर आहे. म्हणजे वन टाइम सेटिंग होत नाही, वन टाइम हार्वेस्टिंग होत नाही. 8-8, 9-9, 10-10 महिने बागाला खेळत बसायला लागतं. बरोबर. त्याचं सगळं न्यूट्रिशन परत चेंज होत जातं. प्रत्येक वेळेस झाडाला नवीन नवीन आपल्याला प्रयोग करावा लागतं तर झाडाचं आयुष्यमान घटतं.
घटतं. तुम्ही आपण बैल आता आपण बघू, आपण ह्याच्यावर चर्चा करू. आपण अजून एक झाड यांच्याकडून आपण म्हणजे समोरच छाटणीवाल्यांना आता हे छाटलेलं आपल्या समोर लाईव्ह मध्ये तुम्हाला आपले जे कुशल कामगार असतात त्यांच्याकडे आपण हे मुद्दामून आपण ह्याच्यात तिथं बोलवलेलं आहे. बरोबर. लोकांच्या ज्या लोकांना जो प्रॉब्लेम येतो त्या प्रॉब्लेमवर आपण सोल्युशन काढण्यासाठी आपण त्यांना इथं बोलवलेलं आहे. त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा बी करून त्यांच्याकडून आपण झाड छाटून बी घेऊ. आणि ह्या छाटणीचं महत्व काय राहते, कारण त्यांनी बऱ्यापैकी आणि त्यांना माहित आहे की त्यांनी बऱ्यापैकी रामाटेक जिथं जिथं काम करते त्यांनी तिथं तिथं पोहोचलेले, त्याचा अनुभव बी घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपण त्यांची प्रतिक्रिया बी घेऊ किंवा हे अशा प्रक्रिया केल्यानंतर किंवा अशा पद्धतीने आपण सुरुवातीपासून नियोजन केल्यानंतर रामाटेकच्या बागा आतापर्यंत आता म्हणजे कशा कंडिशन मध्ये आहे ते बागा, बरोबर, ते पण आपण त्यांच्याकडून चर्चा करून म्हणजे शेतकरी मित्रांना असं जर प्रॉपर नियोजन केलं तर निसर्ग किती जरी अस्ताव्यस्त झाला किंवा निसर्ग आपल्या हातात जरी नाही राहिला तरी सुद्धा आपण त्यात वौटळी दिवा लावायची ताकद जर कोण करत असेल तर ते रामाटेक करू शकतं. असं म्हणलं तर खरं बोलून घेऊ आपण. शेतकरी मित्रांनो, हे आहेत आपले म्हणजे छाटणी कुशल कामगार, म्हणजे आपण म्हणलं छाटणी जे महत्वाचे आहेत हे आपले छाटणी करतात. सर तुमचं नाव काय? धनाजी हरी भोटे. धनाजी हरी भोटे. तुम्ही कुठलं? पंढरपूर. तुम्ही म्हणजे फक्त छाटणीचे काम करता. किती वर्ष झाले छाटणीचे काम करता तुम्ही? 10 वर्ष. 10 वर्ष झालं. तुमचं नाव म्हणजे हे आहेत आपले शेतकरी बंधू, म्हणजे ही जी बाग आहे ना तर ह्या शेतकरी बंधूंचे. सर तुमचं नाव? राजू गवळे. राजू गवळे. नमस्कार, मी राजू गवळे, पेनूरचे. पेनूर मधली ही तुमची बाग आहे. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे आहेत राजू गवळे, आपलं गाव पेनूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आणि हे आपले छाटणी कामगार धनाजी बोटे, हे पंढरपूरचे आहेत. साधारणतः 10 वर्ष झाले छाटणीमध्ये काम करतात. तर आपण ह्यांच्याकडून बघून घेऊ की छाटणी म्हणजे तुम्हाला ह्यातनं शिकायला भेटेल की कुठली काडी ठेवली जाते आणि छाटणी कशा प्रकारे केल्या जातात आणि किती छाटणी केल्या जातात. आता आपण हे बाग फोडायची छाटणी केली जाते, म्हणजे आपण जे येतेल मारायची जी अगोदरची छाटणी असते ही छाटणीचा प्रकार आहे. ह्यानंतर आपण फळ छाटणी, म्हणजे आपण त्याला अगोदर सुरुवातीला आपण ह्या छाटणीचा आपण ह्यांच्याकडून माहिती घेऊ. तर तुम्ही आम्हाला की ह्यातले जे महाराष्ट्रीय शेतकरी बंधू आहेत जिथं चुकतात किंवा जिथं त्याला अडचणी येतात त्याबद्दल तुम्ही छाटणी करत थोडं आम्हाला मार्गदर्शन करा की कसं म्हणजे काय अडचणी काय असतात, काय केलं जातं. सुरुवातीला जी काडी आपली परिपक्व आपण करतो ती काडी हार्डमधनं छाटणी, ती काडी आपली जी परिपक्व त्या काडीला हार्डमधून जर आपण मारलं तर संपूर्ण जेवढं आपण रेस्ट पिरियडपासून जे आपण आबद दिलं ती नव्हतीद्वारे सगळं बाहेर फेकलं. म्हणजे आता हे आपण काडी नवीन काडी तयार केलेली आहे. आता ही जर बघितलं तर बरेच शेतकरी काय करतात, ही काडी इथून उडवून टाकतात. तर आता तुम्ही काय करायला लागला? आपण इथून नॉर्मल नकलून ह्याला इथं स्टॉप करून घेतले. म्हणजे ही स्टॉप केल्यानंतर काय होणार आहे, आपण जर ही काडी इथून उडवली असते तर भविष्यात आपल्याला पुन्हा इथून वॉटर शूटचा जास्त प्रॉब्लेम आला असता. ठीक आहे. संपूर्ण जी काडी आहे त्याची स्टॉप झाली पाहिजे पूर्ण झाडातली, म्हणजे जे अनावश्यक काढायची. पण प्रत्येक काडीचा स्टॉप झाली पाहिजे. प्रत्येक काडी ज्या काड्या स्ट्रॉंग नाही त्या किंवा ज्या काड्या वाकड्या येत्या किंवा ज्या काडीला गर्भ होऊ शकत नाही अशा काड्या तुम्ही उडवता. अशा काड्या आपण काढून टाकायच्या आणि जे सक्षम काड्या द्या ती पूर्ण काड्या झाडावर राखल्या. बर. शेतकरी मित्रांनो, आता बघितलं कामाचा स्पीड बघा त्यांचा आणि किती प्रॉपरली काम म्हणजे असा कुठला छाटणी कामगार एवढा फास्टमध्ये डाळिंबीत हात घालणार, कारण डाळिंबीला काटे भरपूर असतात. आता ह्यांचं बघितलं तर हाताला हात मोजे पण नाही त्यांच्या. 10 वर्षाचा अनुभव. शेतकरी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की काम आपण कसं करतो ह्याला महत्व नाही, बघितलं प्रॉपर काम करतो ह्याला महत्व. आता ह्यांचं बघितलं तर आपण आतमध्ये त्यांचा अजून हात कसलाच गेला नाही. बरोबर. म्हणजे मगाशी जे झाड दाखवलं होतं शेतकरी मित्रांनो आपल्याला, ते आपल्या डोळ्या पाठीमागचं होतं, पण आता आपल्या मध्ये आपण हे झाड आपण त्यांच्याकडनं करून घेतो. याचं कारण एवढंच आहे की जेणेकरून आपले जे डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत ह्यांचा तोटा कुठल्याही प्रकारे होऊ नये. तुम्हाला म्हणजे एकच तळमळ आहे फक्त की अनावश्यक खर्च टाळण्यासाठी आपण हे केलेला व्हिडिओ आहे. म्हणजे रेस्ट पिरियड का करावा, कारण एक तर शेतकऱ्याला बळी आपल्यातल्या महाराष्ट्राला जो बळी आहे त्याला निसर्गानं एक तर अडचणीत आणलेलं. त्यानंतर ना हे जर अशा चुका होत असेल तर त्या खर्च चाललेला आहे त्या शेतकऱ्याला एक धीर द्यायचं काम आपण बघण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस शेतकऱ्याचा बदलत चाललेला आहे. त्याचा एक आपण विचार करून आपण हे केलेलं एक पावलं उचललेलं पावलं आपण हे. डाळिंब शेतकऱ्यांना ह्या अशा प्रकारच्या भरपूर अडचणी येत असतात. त्या अडचणीवर कशी मात केली जाऊ शकते आणि त्यातलं आपलं उत्पन्न कसं वाढू शकतं.
आता बघितलं तर बरेच लोक किती आता ही आपण कारण त्याने अजिबात धक्का सुद्धा लावला, कारण हे तुम्हाला आता हिरवी दिसते. ह्या स्टॉपिंग केल्यानंतर ज्या टायमाला आपण ह्याच्यावर रेस्ट म्हणजे आपण जे फवारणी घेणार आहे त्या फवारणीनं ही काडी पूर्ण पिकत जाणार आहे. कारण हे स्टॉप केल्यानंतर काडीतला जो हिथलं जे अन्नद्रव्य आहे पूर्ण खाली रिवर्स मारणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो हे ह्या काडीला आपण बघितलं तर किती प्रकारचे फुटवायचं बघा, कसं फुटवायचं आणि हिथंच आपलं जे काय फळं लागणार आहेत ती हिथंच लागणार आहे. आणि तुम्ही जर आपण जर ही काडी उडवली तर तुम्हाला भविष्यात ही शेवटपर्यंत ताप देणार, ह्यातली नव्हतीच निघणार तुम्हाला. ही वॉटरशेड वडतच राहणार. मग ह्याच्यामुळे काय होतं, सारखं 4 दिवसाला 10 दिवसाला 15 दिवसाला तुम्हाला लेबर कोणतं वडत बसायला लागतं. ते खर्च आणि सांगतात शेतकरी मित्र आणखी झाडाची जी ताकद आलेली असते ती ताकद सुद्धा ह्याच्यामुळे वाया जाते, कमी जाते. कारण प्रत्येक वेळेस वॉटरशूट निघणार आपण ती वडणार, प्रत्येक वेळेस वॉटरशूट निघणार ते आपण वडणार. म्हणजे कळीनं निघता वॉटरशूट. बऱ्याच शेतकऱ्यांना एकच पटलंय की झाड जेवढं मोकळं दिसेल तेवढं बरं वाटतंय, चटणी चांगली असं वाटतं. असा आपला ही गैरसमज आहे. कारण जेवढं काडीची संख्या झाडातनं कुठलं झाड तुम्हाला म्हणजे असं गच दिसत नाही, सगळा सूर्यप्रकाश तुमच्या आपल्या या झाडामध्ये बसतंय. बरोबर आहे. आता ही शेवटला झालं की झाड तुम्हाला कळणारच आहे म्हणजे कसा सूर्यप्रकाश, कसा सुटसुटीत झाड आहे, कशा काड्या कुठल्या ठेवलेल्या आहेत त्या आणि कुठल्या काडीला कसा माल बसणार आहे हे बघितलं तुम्हाला ह्याच्यातनं कळतंय. जसं जसं हळूहळू बघत झालं तसं झाड म्हणजे व्यवस्थित दिसायला चालू झालं. झाडाला जे आकार म्हणतात त्या आकार ह्या पद्धतीने दिला जातोय. कारण बरेच शेतकरी जर बघितलं तर झाडं बघितलं तर एका साईडने दाबलं जातंय किंवा कुठं मध्ये दाबलं जातं, एक बाजू वर राहते किंवा खालनं उचललं जातं झाड. म्हणजे अनुभवी कामगारांकडं छाटणी करणं सुद्धा तेवढंच सगळ्यात महत्वाचं आहे. कारण जे काय असतं सगळं अवलंबून ते डाळिंबीचं बागच असेल तर ते फक्त आणि फक्त छाटणीवर अवलंबून असतं. तर शेतकरी मित्रांनो बघा, हे आता आपण ह्याच्याकडून हे झाड छाटून घेतलेलं आहे. तर तुम्ही खालून जर बघितलं तर हे बघा कशा पद्धतीने सुटसुटीत काड्या झालेल्या आहेत आणि आतमधल्या काड्या सगळ्या खोडावरच्या काड्या फळाच्या काड्या कशा ठेवलेल्या आहेत आणि कुठलीही काडी जास्त दाबलेली नाही किंवा कुठेही झाड दाबलेलं नाही. झाडाचा आकार जर बघितलं तर एक लेवलनं झाड आलेलं आहे आणि झाड दिसताना पण तुम्हाला डेरेदार दिसते आणि तुम्ही बघितलं तरी खान फक्त एवढे अनावश्यक जे काड्या काढलेले एवढ्याच काड्या निघलेल्या आहेत. हे जर तुम्ही झाडं जर जास्त दाबत बसला तर ह्याच्यातनं तुम्हाला काय होणार आहे, भविष्यात जाऊन तुम्हाला नवतीला त्रास होणार आहे, पुन्हा तुमचं फळ कमी लागणार आहे, झाडाचा अवरेज कमी भेटणार आहे. ह्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला झाडाला अवरेज जास्त भेटणार आहे. कारण जो माल लागणार आहे तो तुमचा असं प्रॉपर आतनं खोडावर माल बसणार आहे. आणि छाटणी एवढा प्रॉपर झालेली आहे की जरी सूर्यप्रकाश म्हणजे सूर्य कोणीकडे कुठं जर बघितलं तरी तुमच्या झाडात आतमध्ये पूर्ण बेडमध्ये पाक मुळापर्यंत सूर्यप्रकाश आतमध्ये बसू शकतो, मिळू शकतं. म्हणजे जेवढ्या प्रमाणात आपल्या झाडाला किंवा कळी निघताना आपल्याला गरजेचा सूर्यप्रकाश आहे तेवढा ह्या झाडात आपल्याला 100% मिळणार म्हणजे मिळणार. तर बुईटे सर मला फक्त थोडे तुम्ही 2 मिनिटं सांगा की छाटणीबद्दल तुम्ही फक्त शेतकरी बंधूंना सांगा की शेतकरी जे आहेत आपले महाराष्ट्र शेतकरी छाटणीमध्ये कुठे चुकतात, म्हणजे छाटणी 2 प्रकारे कुठली छाटणी केली जाते. शेतकरी सगळ्यात महत्त्वाचं कुठं चुकतो की जी काडी द्या जास्त काडी निघली की छाटणी चांगली झाली, हा पहिला गैरसमज. दुसरा गैरसमज की जे कुठल्या ऋतूप्रमाणात कुठल्या बहराप्रमाणात छाटणी करावी लक्षात घेतली, म्हणजे ऋतूप्रमाणे छाटणी बदलली जाते. आता हा हस्त बहर ह्या हस्त बहरला कसं आपण कुठून घेतलं स्टॉप सगळा शेवट म्हणजे आतनं दाबले नाही आपण. असं जर केलं तर ह्या झाडाला नव्हती चालू शकत. कारण मग ह्याचं एकच उदाहरण आहे, ह्याने बोलले की हस्त भारला, मग हस्त भारमध्ये काय असतो, पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त असतो किंवा नायट्रोजनचं प्रमाण वातावरणात जास्त असतं. तर तुम्ही जर ती काडी जर खालून दाबली तर तुमचं सगळं जास्त वाटत होतं. मग त्या टायमाला तुमच्या झाडातला नत्र न्यूट्रल होत नाही. मग त्यासाठी तुम्ही एक सांगितलेलं पॉईंट चांगला म्हणजे की कुठली काडी कुठल्या ऋतूत कशी दाबली जाते. प्रत्येक काडीचं स्टॉपिंग महत्वाचं झाडामध्ये, संपूर्ण झाडाचं स्टॉपिंग करायचं. तर हे झाड जर बघितलं आता हे स्टॉपिंग केल्यानंतर हे पूर्ण झाड मॅच्युअर व्हायला किती दिवस जाते काडी तयार व्हायला? एक 8 दिवसामध्ये सगळं त्याची प्रक्रिया पूर्ण चालू होते. म्हणजे 10-15 दिवसात तुमचं पूर्ण झाड तयार होते, म्हणजे पूर्ण गर्भधारणा होऊन काडी पिकून तयार होते. पण असं केल्यानंतर प्रत्येक काडीतनं आपल्याला फळच कळीच निघणार प्रत्येक काडीचा स्टॉप झाल्या. बरं, ही छाटणी झाली. आता ही छाटणी झाल्यानंतर कुठली अजून एक पुढची छाटणी काय केलं पाहिजे? काड्याची संख्या जास्त ठेवतो का तर वरच्यावर वातावरण सगळं असं बिघडत चालल्यामुळे 2-4 काड्या वाढवून ठेवल्यामुळे फळाची संख्या जास्त असणार. त्यासाठी आपण काटा काही ठिकाणी थिनिंग म्हणते इतर गोष्टी फळ छाटणी म्हणते, फळ छाटणी म्हणते. त्यावेळेस आपण काय करायचं, सर्व मला खोडावर ठेवायचं. मग त्याला पंक्चर होणारा एखादा काटा, बरोबर एखादा वॉटर शूट कुठं असलेला ती काढून घेतो. त्याला आपण वाळलेली काडी खालून बुडातून आलेलं वॉटर शूट ती काढून पूर्णपणे झाडाचं स्टॉप करून घ्यायचं. म्हणजे जे काय आपण अन्नद्रव्य सोडतोय डायरेक्ट ओनली फळच घेतो, त्यामुळे फळाची वाढ फास्ट होते आणि खोडावळा माल सशक्त राहतो.
म्हणजे बघितलं तर प्रॉपर बघितलं तर हे म्हणतात की ऋतूप्रमाणे झाडं छाटणी केली जाते. अगदी बरोबर आहे, कारण कुठल्या ऋतूत कुठली काडी किती दाबली जाते आणि कशी छाटणी केली झाली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक गोष्ट हे तुमच्या सेन रेशो म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश ह्या वातावरणातल्या हां म्हणजे जो बॅलन्स न्यूट्रिशन म्हणतात त्यावर सगळं अवलंबून राहतात. तर ह्यांनी सांगितलं ते म्हणजे करून बी दाखवलं आणि त्यांनी सांगितलं बी प्रॉपर शेतकरी कुठं चुकतो आणि कशी छाटणी केली जाते आणि कशा पद्धतीने छाटणी केली जाते आणि नंतर कुठली छाटणी केली जाते महत्त्व बी सांगितलं. तर आपण आता वळूया की आपण ही जी बाग आहेत त्यांच्या म्हणजे शेतकरी बंधू गवळी सर इथलं पेनूर जे आहे ते पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर ह्यांना आपण काय प्रश्न विचारू की यांची बाग आहेत की तुम्हाला आता ह्या बागेकडे तुमची अगोदरची छाटणी म्हणजे तुम्ही रामाटेकची सुरुवात कधीपासून म्हणजे तुम्हाला रामाटेकची ओळख कधी पटली? मी तुमचे व्हिडिओ बघून चालू केलं. बरं, म्हणजे गेल्या वर्षी तुमचा भार धरलेला होता. गेल्या वर्षी कधी भार धरला होता तुम्ही? म्हणजे तुम्ही उन्हाळी भार धरला होता. धरून धरलं तसं. बरं त्या भाराला तुम्हाला कशी म्हणजे कंडिशन काय होती त्या भाराची? नेहारे बसलेलं होतं चांगला. हां आपण काय पहिल्यासारखी औषधं वापरून चालू केलं तर पहिलं तुमचं रासायनिकवर चालू होतं रासायनिक सुरुवातीवर. हां बरं, तुम्ही निम्यात बाग आल्यानंतर व्हिडिओ बघून निम्यातनं म्हणजे निम्यातनं आलं तेव्हा त्या टायमाला बाग कुठल्या स्टेजवर होती? 150च्या आसपास होती. म्हणजे फळाची साईज अवस्थेत त्या अवस्थेमध्ये तुम्ही रामाटेक हिरव्यात तुमचा माल होता त्यावेळेस. बरोबर, त्या अवस्थेत तुम्ही रामाटेकची कुठली प्रोडक्ट यूज केली? बायोसृष्टी रूट मॅजिक आणि बायोसृष्टी निमकरंज वापरलं का तुम्ही? निमकरंज एक नंबरच आहे. निमकरंज एक नंबर आहे. बरं, तुम्ही बायोसृष्टी, रूट मॅजिक आणि निमकरंज हे तीनच प्रोडक्ट वापरले? तीनच वापरले. बरं, ते व्यतिरिक्त कुठलं प्रोडक्ट नाही वापरलं कारण मी ते करत आणलं होतं. मग नंतर ठरवलं की ही अनुभव चांगला आला. म्हणजे तुम्ही म्हणलं तर पूर्ण शेड्यूलच रामरडेचंच करायचं. तुम्ही निम्यातनं रामाटेकचं बायोसृष्टी, रूट मॅजिक, निमकरंज वापरलं. हे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्या प्रोडक्टचं तुम्हाला काय बदल म्हणजे तुम्हाला म्हणजे काय अनुभव आला त्या अवस्थेत? म्हणजे ते राहिलेले जे 2-2.5 महिने राहिले होते तुमचे त्या 2-2.5 महिन्यात तुम्हाला अनुभव काय आला? म्हणजे असा काय बदल झाला की डायरेक्ट तुम्ही रामाटेकच वाढलं? सगळं शेड्यूल पूर्ण रामरडेचं वापरायचं असं ठरवलं. आता हे वातावरण जवळजवळ 4 महिने असंच होतं. मग इतर हे वापर ती वापर फवारण्या मग ते तुमचे संपर्क व्हिडिओ बघून काय केलं ते निमकरण आणि हे फवाल जे काही लागते तेवढेच औषधं करत शेड्यूल प्रमाणे राहिलो. बरोबर. आणि त्यात वन टाइम माझी बाग पण आली हार्वेस्टिंगला. त्या 2 महिन्यात तुम्ही इतर कुठले औषध सोडले होते बागेला? नाही हे आपलं काय 24 काय हे कुठलं तर तुम्ही रासायनिक एखादं लिक्विड आणि तुमच्या सृष्टीचं सोडलंय. मग त्या लिक्विड मध्ये तुम्हाला बायोसृष्टी सोडल्यानंतर तुम्हाला कुठलं म्हणजे काय वाटलं म्हणजे कुठलं यूज करा म्हणजे स्टेबल राहावं तुम्हाला कुठल्या अनुभव काय आला त्या दोन्हीतला? सृष्टीचा एकच नंबर अनुभव आहे. त्याच्याबद्दल काही नाही. बायोसृष्टीचा तुम्हाला रिझल्ट चांगला वाटला तुमची बाग आली. बरं, मागच्या वेळेस माल किती निघाला तुमचा? ही झाड किती तुमची? हे 450 झाड आहे. माल किती निघाला तुम्हाला? माल म्हणजे 2.5-3 टन निघाला. म्हणजे 450 झाड ते भार किती होता तुमचा? पहिलेच भार होता. बारके झाड होते. माल किती निघाला म्हणलं तुम्ही? 2.5-3 टन. 2.5-3 टन निघाला. बरं, त्यानंतर जर तुम्ही म्हणजे आता तुम्हाला म्हणजे सुरुवातीपासून रामाटेककडे म्हणजे असं सुरुवातीपासून नियोजन काय म्हणजे तुमची काय अशी भावना तयार झाली? भावना म्हणजे सतत व्हिडिओ बी पाहत होतो ना, मग बरं वाटलं मला. हे मला जे 2-2.5 महिन्यात तुम्ही रामरडेचे प्रोडक्ट वापरले त्यात प्रतिनिधीचा तुमचा असा संपर्क जो होता त्या संपर्काबद्दल काय म्हणजे ती संपर्क असल्यामुळे तुम्हाला रामरडेक बद्दल ओढ निर्माण झाली. बरोबर. म्हणजे तुम्हाला रामरडेकच्या प्रतिनिधीने इथे येऊन आम्ही तुम्हाला सृष्टी दिलं, निमकरण दिलं, त्याचा अनुभव तुम्हाला चांगला आला म्हणून तुम्ही सगळं शेड्यूल हे रामरडेच्या माध्यमातून करायचं असं तुम्ही ठरवलं. हा, तर आता सुरुवातीपासून आपली बाग ही रामरडेच्या शेड्यूल प्रमाणे चालू आहे आता. बरोबर. असं नियोजन तुम्हाला ह्या वर्षीचं नियोजन आणि तुमचा पाठीमागचा अनुभव मध्ये काय बदल वाटते तुम्हाला? बदल आहे, भरपूर बदल दिसतंय. आता ते तुमचं शेड्यूल असतं पण आता ही तुम्हाला आता आपण बघितलं तुमची बी पहिली छाटणी वेगळी राहणार. आता हे तुमचा पहिलेच आहे आम्ही जे सांगतोय ते, आणि हे बघणारे बी जे आपले बळीराजे आहेत किंवा शेतकरी बंधू आहेत हे बघणाऱ्यांचा पहिलाच अनुभव. आता ह्या अनुभव मध्ये तुम्हाला ही छाटणी कशी वाटली तुम्हाला किंवा हे झाड छाटलेलं तुमच्या दृष्टिकोनातनं कसं आहे म्हणजे काय वाटतं तुम्हाला? बऱ्यापैकी आहे सुटसुटीत. परत एक छाटणी नॉर्मल असल्यामुळे
ते पण काय होऊन जाईल काय असेल ते. होत. आता ह्याच्याकडे बघितलं तुम्हाला वाटतंय का कुठं ह्याला तुम्हाला वॉटर शूट निघेल किंवा ह्याच्याकडे बघितलं तुम्हाला काय वाटतंय का कुठं चव असे नाही वॉटर शूट निघायचा प्रश्न येणार नाही ना. म्हणजे ते हीच मारली बरोबर ते. बरोबर आहे. म्हणजे जे तुमचा अनुभव आता ही ह्याच्या अगोदर तुम्ही बाग लावलेली आहे का ही पहिल्यांदाच बाग लावलेली आहे? बाग माझ्याकडे 10 वर्ष झालं. 10 वर्ष. 10 वर्षातला अनुभव बघितला तर आता 10 वर्षात तुम्ही जी छाटणी बघितली आधी केली किंवा अशा प्रकार छाटणी होती का ती वेगळा प्रकार होता? वेगळी होती. वेगळे होते. अच्छा, आता तुम्हाला तुमचा 10 वर्षाचा अनुभव आहे आणि आता आमचा अनुभव तुम्हाला सांगितला. हे तुम्हाला आमचा अनुभव म्हणजे 10 वर्षाच्या अनुभवाला तुम्हाला आवडलं का? म्हणजे तुम्हाला कसं आवडलं ना. म्हणजे असं कोण काम करत नाही किंवा असं कोण दाखवत नाही. बरं 10 वर्षापूर्वी जसे म्हणजे 10 वर्षापासून तुमचा एवढा डाळिंब शेतीचा तुमच्याकडे अनुभव आहे, एवढा प्रॉपरली काम करणारी जरी कुठली कंपनी तुमच्याकडे आलती किंवा कोण प्रतिनिधी तुमच्याकडे आलतं का? एवढं प्रॉपर काम करत असताना किंवा तुम्हाला शेणखत कसं टाकायचं असतं, शेणखत किती अंतर टाकायचं, किती टाकलं पाहिजे, छाटणी कशी झाली पाहिजे, ह्याच्यानंतर कुठलं स्प्रे मारायचं, म्हणजे एवढा प्रॉपर तो मला कधी मार्गदर्शन सुद्धा नाही मिळालं. म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगत तात्पर्य एवढंच आहे की रामारोडे खरंच किती प्रॉपर काम करताय. म्हणजे आता आपण ह्यांना विचारलं की आपण आता तुम्ही पण नवीन सगळे हे पण नवीन येतात कारण ह्यांची बाग आपल्याकडे सुरुवातीपासून आली हे नवीनच झालेले. आता हे तुम्हाला अनुभव म्हणजे आता हे तुम्हाला जाऊला आम्ही आम्हाला जे अनुभव आलेत किंवा आम्हाला जे वाटलं की शेतकरी आतापर्यंत म्हणजे ह्या वातावरणानुसार शेतकरी कुठं खर्च चाललाय किंवा शेतकऱ्यांचा खर्च तुम्हाला आता मला सांगा साधारण बघायला जर वर्षी नव्हती काढायला खर्च किती होते? ते बरेचसे 10-15 हजार रुपये तर आरामात जातात. घरची राबून 10-15-20 हजार रुपये तुमचं खर्च, घरची नाही राबवली तर 20-25 हजार जातात निघतीच. म्हणजे जेवढा खर्च तुम्हाला कळी काढायला खर्च येत नाही तेवढा तुमचा नव्हतीला खर्च होतोय. ह्याचा विचार करून आता तुम्हाला त्या खर्चाकडे बघितलं आणि ह्या छाटणीकडे बघितलं तर तुम्हाला म्हणजे काय असं म्हणजे वाटत नाही की बाबा आपला एवढा असं वाटत नाही. बरोबर. म्हणजे शेतकरी मित्रांनो किती आता तुमच्याकडे ह्याच्याकडे बघितलं किती माणसं किती बसले म्हणजे किती झाड तुटली? झाड तर 25-30 किलो तर आरामचं म्हणजे काड्या बघितले तुम्हाला कळतंय की झाड किती तुटू शकते. म्हणजे तुमच्याकडे 10 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही सांगितलं म्हणजे तुमच्या 10 वर्षातल्या अनुभवानं तुम्ही ह्या छाटणीकडे बघून आता तुम्ही म्हणजे समाधानी आहे तुम्ही समाधानी म्हणजे तुम्ही स्पष्ट सांगतो धडधडीत सांगू शकता की 25-30 किलो झाड मला तुटू शकतं. फायनली ती बी असं सेटिंग भरपूरच होणार 200-300 सेटिंग होणारच आहे. बरोबर. कारण खरंच हे बळीराजाचा कॉन्फिडन्स तयार व्हायला पाहिजे किंवा बळीराजाने ह्याकडे म्हणजे बरेच प्रत्येक शेतकरी बंधूंनी ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. कारण तुम्ही बाग फक्त धरण्याच्या पोटी किंवा पैसे कमवण्याच्या पोटी जर ह्याकडे बघत असेल तर आताच्या युगामध्ये तर मला वाटत नाही कुठला शेतकरी सक्सेस होईल डाळिंबमध्ये. बरोबर आहे. कारण तुम्ही फक्त पैशाच्या दृष्टीने जर झाडाकडे बघत असेल तर ते चुकीचं आहे. बरोबर. तुम्ही एक ह्याला घरातलं तुम्ही कसं तुमच्या घरातल्या व्यक्तीला जपता तसं तुम्ही ह्या झाडाकडे जर तुम्ही त्या दृष्टीने बघितला आता तुम्ही घरातल्या लोकांची जशी काळजी घेता बरोबर तसं आता हे झाडांचं आयुष्य तुमच्याकडे किती दिवस आहे ते 6 वर्ष असतील किंवा 7 वर्ष असेल किंवा 3 वर्ष असतील. जेवढे वर्ष तुमच्याकडे आहेत ते जेवढं तुम्हाला लखपती करणार आहे किंवा करोडपती करणार आहे त्या दृष्टीने तुम्ही ह्याच्याकडे बघितलं पाहिजे का नाही पाहिजे? काळजी सुद्धा घेतली पाहिजे. बरोबर. तुम्ही दिलं पाहिजे ज्या त्या अवस्थेत बघितलं पाहिजे कारण हे एक म्हणजे एक सजीवच आहे फक्त ह्याला बोलता येत नाही. बरोबर. बोलता येत फळाच्या रूपात आपल्याला ते देतंय. म्हणजे आता तुम्हाला जर ह्या भागातनं जर छाटल्यानंतर जर फिरला तर हे झाड तुमच्याकडे बघू शकतं किंवा बोलू शकतं की मी एवढं तुम्हाला देऊ शकतो की तुम्ही मला व्यवस्थित छाटलेलं दाबलं नाही मला जास्त जखमा केला नाही. बरोबर. म्हणजे आता शेतकरी मित्र सांगतात प्रयोगाच आहे की एक झाड बघितलं किंवा 2 झाड फक्त आता आपल्या समोर इथं बघितलेले आहेत आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्या कामगार मित्रांनी सुद्धा हे करून दाखवलेलं तरी आपल्या बळीराजाला एवढा कॉन्फिडन्स आला किंवा एवढा आत्मविश्वास आला. ज्यावेळी अख्खी बाग छाटण ह्यांच्या डोळ्यासमोर येईल त्यावेळेस तुम्हाला ह्याच्या अगोदर जास्त कॉन्फिडन्स वाटणार आहे. ह्याच्या अगोदर तुम्ही बाग छाटत होता गाबाळ किती पडत होता? गाबाळ काढायला खर्च येतो तेवढाच गाबाळ काढत होता. आता तुम्हाला ट्रॅक्टर लावायची गरज आहे? 2 माणसाला किती 2 माणसात एका दिवसात सगळं गाबाळ बाहेर निघू शकतं. म्हणजे शेतकरी मित्रांनो खरंच आपल्याला कळलं पाहिजे की आपला अनावश्यक खर्च कुठे होते किंवा आपल्या चुका कुठे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की तुम्ही फक्त झाडाला नुसतं पैशाच्या दृष्टीने किंवा ह्याच्याकडून गरज तुमची भागते म्हणून ह्याच्या दृष्टीने बघू नका. ह्याला प्रॉपरली तुम्ही काम करा त्यामुळे तुम्हाला कुठल्याच अडचणी येणार नाही किंवा तुम्ही लॉसमध्ये जाणार नाही किंवा तुम्ही मस्त 500-700 झाड आहे तरी मला खर्च जाऊन 1 लाख रुपये राहिलं 1.5 लाख रुपये राहिलं ह्या गोष्टी बोलण्याची वेळ येणार नाही. बरोबर आहे.
कारण प्रॉपरली जर तुम्ही रेस्ट पिरियड मध्ये रामाटेकचं शेड्यूल फॉलो केलं किंवा रामाटेकनं जसं आता असेल तर तुम्हाला कुठंच व्हिडिओ बघायला भेटणार नाही, कारण असा प्रॉपर व्हिडिओ देणार किंवा इथं तुम्हाला आता ह्याच्यात सांगायचं म्हणजे सर आपण शेतकरी मित्रांनो आपल्या बळीराजाला टेक्निकली गोष्टी बी सांगितल्या त्या आणि नैसर्गिक गोष्टी बी सांगितल्या त्या सांगितले म्हणजे रामाटेक पहिल्यापासून ह्याच्यावरच काम करायला लागले. फक्त रामाटेकचं फक्त एकच ध्येय की हे विकणं हे ध्येय नाही. बरोबर आहे. शेतकऱ्याचं 4 पैसे किंवा शेतकरी कुठं शेतकऱ्याचं 4 पैसे कसं वाचतं ह्याकडे बघूनच रामाटेक आजपर्यंत काम करत आलेलं आहे. त्यामुळेच आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे. कारण ह्याचं आपल्याला बी काय आपण इथं बोलवले ह्यासाठीच बोललेले चॅनलला, ह्यांना पण आपण प्रॉपर कारण आपण असा व्हिडिओ पहिल्यांदा प्लॉटमध्ये कोणच घेऊ शकत नाही आणि असा कॉन्फिडन्स शेतकऱ्याच्या बाबतीत कोणच काढू शकत नाही की मी ह्या झाडातनं 25-30 किलो माल काढू शकतो. म्हणजे आज आपल्या शेतकरी मित्रांनो फक्त झाडाकडे बघितलं तर तेवढा त्यांना एवढा कॉन्फिडन्स येते. म्हणजे रामारोडे खरंच किती बारीक बारीक गोष्टीवरती काम करत पुढे चाललंय हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो. आणि ही पहिला भाग आहे म्हणजे आता ही पहिला भाग आहे. आता ह्यात आपलं हे काम चालू आहे. आता हे रेस्ट पिरियडचा भाग आहे. ह्यानंतर आपण इतर मारल्यानंतर ज्या टायमाला कडी अवस्था येईल किंवा चौक्या अवस्थेत येईल त्या टायमाला आपण अजून एक एपिसोड असं ह्याचं टोटल 6 एपिसोड काढणार आहे आपण ह्या भागाचं. आता ह्यानंतरचा दुसरा एपिसोड काढणार आहे. त्या एपिसोड मध्ये आपण अशीच सगळे राहणार आहे, अशाच सगळ्यांकडून आपण चर्चा होणार आहे. ह्यांचा बी त्या टायमाचा कॉन्फिडन्स किंवा ह्यांचे जे समाधान आहे ते आपण बघणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर माझी फक्त एकच विनंती आहे की हा व्हिडिओ बघायला सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि ह्या शेतकरी बंधूंनी जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही तुमच्याकडे 100% आम्ही हे करेल. आणि तुमचा जो 10 वर्षाचा अनुभव आहे ना तो 10 वर्षाचा अनुभव आम्ही शेवटला तुम्हाला आमच्या ज्या अनुभवातून जे आम्ही तयार केले हा अनुभव तुम्ही शेतकरी बंधूंना मांडणारच आहे. आदर्श म्हणजे एक आदर्श आमचं टार्गेट किंवा रामारोडेचं ध्येय हेच आहे की प्रत्येक आपला शेतकरी हे एक आदर्श शेतकरी म्हणून आपण त्या शेतकऱ्याला पुढे आणत असतो. त्या बळीराजाला आपण आणि शेतकऱ्याला बळीराजाला वर काढणारे एकमेव पिकांमध्ये म्हणजे डाळिंबच आता सध्याच्या बघायला गेलं तर कुठलंच पीक असं नाही की बळीराजाला फास्ट मध्ये वर आणू शकते किंवा घडवू चांगल्या प्रकारे कमवून देऊ शकते. हा खर्च आहे, खर्च नाही असं नाही, कारण वातावरण खर्च आहे म्हणजे तुम्ही जर प्रॉपरली व्यवस्थित ज्या त्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर खर्च अनावश्यक खर्च तर टाळला तर बऱ्यापैकी खर्च. आता तुम्ही म्हणलं की आता ह्यांनी सांगितलं की 20-25 हजार रुपये जातात ते जर की आपल्या चुका कुठे होतात आणि त्या चुका जर टाळल्या तर 100% आपण अनावश्यक खर्च टाळून आपलं उत्पन्न सुद्धा वाढवू शकतो. तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही रामारोडेच्या ऑफिशियल चॅनलवरती शेवटपर्यंत बघा. ह्याच्यातले बारकावे बघा, टेक्निकली गोष्टी काय असलेल्या, ज्या नैसर्गिक गोष्टी काय असलेल्या त्या सगळ्या सांगायचा आम्ही 100% प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यात तुम्हाला आणि आपण ह्याच्यानंतरचा अजून आपण व्हिडिओ बघणार आहे कारण ह्या छाटणीच्या नुसार अशा कामानुसार आपल्या आता कंडिशनला बागा बऱ्यापैकी बागा आपल्या सेटिंग मध्ये येतात. त्या सेटिंगच्या बागा आपण व्हिडिओ काढणारच आहे त्यानंतर. आणि शेतकरी मित्रांनो आणखी एक सांगायचं असं वाटतं की आपण आता ही रेस्ट पिरियडचं दाखवलंय पण आपल्या याच कारण आपल्याला एक असा व्हिडिओ बनवायचा होता की रेस्ट पिरियड मधनं शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याचा खर्च कमी करून आपण शेतकरी जे चुकतात किंवा आपल्याकडे जे शेतकरी येतात छाटल्यानंतर मला काही शेतकरी अशा दृष्टीने येतात की रामाटेकर माझी कळी निघणार आबदून बसलेले असतात, महिना 2 महिना आबदलेले असतात. पुन्हा रामाटेकला म्हणतात की आम्हाला कळी निघणार आमचं हे करा. म्हणजे हे होऊ नये म्हणून आपण हा म्हणजे हे शेतकऱ्यांच्या ह्या शेतकऱ्यांचा म्हणजे आता तो 2 महिन्यानंतर जो रामाटेक खर्च येणार तो 2 महिन्याचा खर्च त्यांचा वायपट जाणार आहे. बरोबर. हे जर काम तुम्ही जर प्रॉपरली पहिल्यापासून केलं तर तुमचा असा अनावश्यक खर्च होणार नाही. म्हणजे वाया गेलेला खर्च सुद्धा आपण या वाया जाऊ नये खर्च आणि आपल्याला काय प्रॉपर काम करायचे ते हेच फक्त एवढाच उद्देश आहे या व्हिडिओचा आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. कारण तुमचं आपल्याला लक्षात आलं पाहिजे कारण झाड आपलं आहे, जमीन आपली आहे, आपण राबतो आपण स्वतः शेतकरी मित्रांनो. आणि तिथं जर आपल्याला समाधान मिळत नसेल तर त्या गोष्टी काहीच अर्थ नाही. तर आपण ह्यानंतरचा व्हिडिओ बघू आता नंतर ना. तर आपण आता हे बघितला व्हिडिओ तर ह्यानंतरचा आपण हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि असंच व्हिडिओ जर पाहायचा असेल तर तुम्ही रामाटेकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. कारण तुमच्यामुळे तुम्ही शेअर केल्यानंतर किंवा कमेंट करा. जर तुम्हाला काय अजून अडचण असेल त्या व्हिडिओला कमेंट करा, त्या कमेंटला तुम्हाला उत्तर दिलं जाईल किंवा तुम्हाला कॉलवर तुमच्याशी चर्चा केली जाईल. तिथं तुम्हाला काय अडचण असेल तर तुमच्या नंबर सेट तुम्ही कमेंट करा. आमचं जे आमचे कस्टमर केअरचे जे प्रतिनिधी आहेत ते तुम्हाला संपर्क साधतील की आणि तिथल्या ज्या एरियात जे रामाटेकचे प्रतिनिधी काम करतात ते प्रतिनिधी तुमच्या बांधावर येऊन किंवा डाळिंबीत येऊन तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करतील. तर आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण हरी.